नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या तेजस्वी व्लॉग्स या चॅनलमध्ये। तर आजचा जो व्लॉग आहे तो रात्रीच्या 6:15 वाजता मी शूट करत आहे आणि इथे माऊ बघत आहात तुम्ही की मस्त खेळते आहे, कारण तिने खूप जास्त त्रास दिला। आज आहे स्वामी पुण्यतिथी आणि त्यासाठी मला आज सकाळी खूप लवकर उठायचं होतं। तर बघा आता इथे वाजले आहे 5 आणि माझी आंघोळ वगैरे झालेली होती। तर उठायचं होतं खरं तर मला 3:30 वाजता, पण माऊमुळे अजिबात झोप झाली नाही। झोपायलाच मला 2:30-3 होऊन गेले, तर मग उठणार केव्हा ना। आणि मिस्टरांची सुद्धा नाईट शिफ्ट आहे, तर असं काही असलं ना असं वाटतं की जणू काही स्वामीच आपली परीक्षा बघत आहेत, कारण ती पूर्ण रात्रभर फक्त 2 ते 3 तास ती सुद्धा झोपली होती। आणि जेव्हा मी स्वयंपाकाला लागले तेव्हा सुद्धा ती फार रडत होती, तरी सुद्धा कसं तरी तिला सांभाळून स्वयंपाकाला सुरुवात केली। तर अक्षरशः स्वयंपाक सुरू करेपर्यंत मला वाटत होतं की पूर्णाचा स्वयंपाक करावा, पण मग ही उठली असल्यामुळे तिला सांभाळून सगळा स्वयंपाक करायचा होता, म्हणून मग पूर्णाचा स्वयंपाक करणं कॅन्सल केलं आणि बटाट्याची भाजी, खीर, श्रीखंड तसंच वरण भात आणि कांदा भजी असा सोपा स्वयंपाक करण्याचा मी विचार केला। तरी सुद्धा ह्या स्वयंपाकाला पण वेळ लागतो, कारण मग मुलं रडत असले ना तर खूप जास्त अवघड जातं, पण तरी कसं तरी सुरुवात केली आणि स्वामींनी सगळं करून घेतलं। तर इथे बघा आता मी खीर करायला घेतली होती आणि खीरची फोडणी देऊन झाली। तर आम्ही जे आहे ना ते रात्रीच्या वेळी दूध घेतो, तर रात्रीच मग दूध आटवून ठेवलं होतं आणि सकाळी मग मी फक्त जी शेवयांची फोडणी असते ती फोडणी टाकली आणि इकडे मी वरण भात करण्यासाठी कुकर ठेवलेला आहे। तर फक्त पहिल्या दिवशी 5:30 वाजता आम्हाला तिथे जावं लागलं होतं, कारण पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात आणि पहिला दिवस असतो तर थोडंसं वाचण्यासाठी सुद्धा वेळ लागतो, पण नंतर सराव होतो आणि 1-1.5 ते पावणे 2 तासामध्ये सगळं वाचून होतं। तर आता आम्हाला 6 वाजता जावं लागतं, पण त्याआधी इथे सगळा स्वयंपाक बनवून आणि नैवेद्य वगैरे तयार ठेवून जावं लागेल, कारण तिथे जाऊन सगळं डेकोरेशन असेल किंवा मग आज सत्यनारायण आहे, बऱ्याच काही गोष्टी असतात करायच्या। तर त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण तिथे असायला हवं, कारण सगळे मिळून केल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात। कारण तुम्हाला माहीत आहे की आमच्या इथे साप्ताहिक केंद्र आहे, तर त्यासाठी मग सगळ्यांनी मिळून केलं तरच मग होतं, नाहीतर गोष्टी थोड्याशा अवघड होऊन बसतात। तर तरीसुद्धा माझ्या ज्या मुलीमुळे मला इतकं काही जायला जमत नव्हतं, पण मग जितकं जमल तितकं मी जाण्याचा प्रयत्न केला, कारण मग मिस्टरांची ड्युटी, त्याची शाळा आणि इतकी लहान मुलगी सांभाळून खरंच करणं तर इम्पॉसिबलच वाटत होतं। पण मिस्टरांनी नाईट शिफ्ट ॲडजस्ट केली, त्यामुळे मग ते तिला 2 तास सांभाळून घेत होते आणि त्याचमुळे मला पारायण करणं शक्य झालेलं आहे। तर इथे ना सकाळी जेवढा स्वयंपाक करून घेता येईल तेवढा सगळा स्वयंपाक मी करून घेतलेला होता आणि ज्या बेसिक तळणाच्या गोष्टी होत्या ज्या गरमच चांगल्या वाटतात त्या सगळ्या वस्तू मी पारायण वाचून झाल्यानंतर, म्हणजे 8-8:30 पर्यंत ते होऊन जातं, मग तिकडनं आल्यानंतर मी त्या गरम करेल आणि नंतर मग मी नैवेद्य वगैरे दाखवेल। तर शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं की पूर्णाचा स्वयंपाक करावा, पण मग असं होतं ना की बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी कॅन्सल होतात, पण असो पारायण निर्विघ्नपणे पूर्ण झालं हेच खूप मोठी गोष्ट आहे, कारण शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं की होईल की नाही, कारण तिथे जे काही पारायण करत होत्या लेडीज त्यांना बऱ्याच जणींना शेवटच्या दिवशी सुद्धा अक्षरशः नवीन कोणीतरी दुसऱ्या व्यक्तींना बसवून ते पारायण पूर्ण करून घेतलं, पण स्वामींनी कुठलीही अडचण न आणता निर्विघ्नपणे माझं पारायण पूर्ण करून घेतलं, कारण खूप जास्त मनापासून इच्छा होती। गेले लग्न झाल्यापासून 8 वर्ष झाले एकदा सुद्धा पारायण केलं नाही। लग्नाच्या आधी 1-2 वेळा केलं होतं केंद्रामध्ये, तेवढंच। त्यानंतर आता खूप मनापासून इच्छा होती। तर भुसावळला जे केंद्र आहे स्वामींचं, इतकं दूर जाणं शक्य होत नाही, पण स्वामी स्वतः इथे आलेले आहेत, तर घराच्या इतकं जवळ असताना मी ते करणार नाही, तर हे मनाला खूप जास्त वाईट वाटत होतं, कारण थोडीशी एक शंका होतीच की इतके लहान मुलं असताना मी कसं करेल, कसं होईल, घरातलं सगळं होईल का, तर हे सगळे प्रश्न होते। पण खरंच खूप छान झालं आणि आता अर्धा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, म्हणजे जसं भाजी झाली, पीठ लावून ठेवलं, वरण भात, खीर झाली आणि आता मी निघाली आहे पारायणासाठी, कारण वाचनासाठी 6ला जायचं आहे आणि इथे मी पोहोचली। तर इथे तुम्ही बघा किती सुंदर रांगोळी वगैरे काढली, सगळी तयारी आदल्या दिवशीच सगळ्या बायांनी मिळून केली। घरात लहान मुलं असले की एक ज्या कामाला 5 मिनटं लागतात त्याला 10 मिनटं 15 मिनटं लागत असतात, तर खूप जास्त टेन्शन वाटत होतं होईल की नाही, पण स्वामींनी सगळं करून घेतलं आणि सकाळी 11 वाजेपर्यंत माझं सगळं आवरलेलं असायचं आणि मी खूप निवांत असायचे। तर हे सगळं जे काय आहे स्वामींनीच करून घेतलं।
तर चला मंडळी, आत्ता वाजले आहे सकाळचे 8:30 आणि सगळं पारायण वगैरे आज पूर्ण झालेलं आहे आणि बऱ्याच लोकांना काही काही अडचणी आल्यात, पण स्वामींच्या कृपेने सगळं निर्विघ्नपणे पार पडलं आणि आता 10:30ची जी महाआरती आहे ती आम्ही दोघं मिळून घेणार आहोत तसंच. आणि आज सगळ्यांचा सार्वजनिक नैवेद्य असणार आहे, तर आता 9:30 पर्यंत आपल्याला सर्व नैवेद्य घेऊन तिथे पोहोचायचं आहे. तर चला 8:30 वाजता तिकडनं आल्यानंतर बाकीचे जे तळणचे पदार्थ आहे ते सगळे करायला सुरुवात केली आणि इथे पहिले घरातल्या स्वामींसाठी नैवेद्य तयार केला, कारण घरात सुद्धा महाराज आहे तर तिथे आधी नैवेद्य दाखवणं आणि सगळं पूजा वगैरे करणं गरजेचं आहे. तर इथे मी ताट भरून घेतलं आणि इथे मी आता नैवेद्य देवाला दाखवत आहे. तर हार फुलं आणि बाकीची सगळी तयारी मी आदल्या दिवशी करून ठेवलेली होती, कारण सकाळी सकाळी इतकं सगळं पॉसिबल होत नाही आणि तुम्हाला माहिती आहे की फॅक्टरीचा एरिया थोडंसं आउटसाईडला असतो, तर मग बऱ्याच गोष्टी अवेलेबल होत नाही, एक तर बुधवारी किंवा शनिवारी. मग आता हा शनिवारी जरी पारायण असलं तरी शनिवारी संध्याकाळी बाजार वगैरे असतो, तर मग आदल्या दिवशीच गावात जाऊन सगळ्या काही गोष्टी घेऊन आलेली होती आणि सकाळी फक्त स्वयंपाक म्हणजे बाकीची पूर्वतयारी पण रात्रीच करून ठेवलेली होती. म्हणूनच मग आवरायला थोडंसं इझी गेलं, पण माऊ लवकर उठल्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि टायमाचं नियोजन सगळं माझं फिसकटलं. तर आता सध्या तरी तसंच चालू आहे, पण असो पारायण शेवटच्या दिवसापर्यंत मला वाचता आलं आणि मला महाआरती करण्याचा सौभाग्य मिळालं आहे, त्याचा मला खूप जास्त आनंद आहे. आणि त्याच आनंदाच्या याच्यामध्ये मला रात्रभर झोप झाली नाही तरीसुद्धा मला फुल एनर्जी होती, मला कुठलीही चक्कर आली नाही, ॲसिडिटी झाली नाही, भूक लागली नाही. नाहीतर मला ऐनवेळेस जर माझं जेवण लेट झालं, नाश्ता लेट झाला तर मला थरथर व्हायला लागतं किंवा मग चक्कर वगैरे येतात. पण मला असं 7 दिवस वेगळीच कुठली तरी एनर्जी होते आणि अजिबात कुठलाही त्रास नाही झाला. आणि पारायणसुद्धा खूप छान झालं माझं. आणि मला खरंच सांगते, पारायणातले जे अध्याय असतात ते सगळे खूप आवडतात आणि त्याचमुळे मला हे शेवटच्या दिवसापर्यंत वाचायचं होतं. तर इथे आता मी मंदिरात आलेली आहे आणि इथे बघा सत्यनारायण वगैरे केला होता, तर औदुंबराला सुद्धा मस्त रांगोळी वगैरे काढून हार घातला. तसं तर आरती जी आहे ती 10:30ची असते, म्हणजे महाआरती, पण 9:30 वाजता यासाठी जायचं होतं कारण आज वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जाणार आहेत, तर ते सगळं मांडणी करण्यासाठी किंवा बाकी काही डेकोरेशन करायचं असतं फुलांचं वगैरे, तर त्यासाठी 9:30 वाजेलाच इथे पोहोचायचं होतं. आणि इथे तुम्ही बघत आहात स्वामींसाठी किती सगळे पदार्थ आलेले आहेत, तर प्रत्येकाने ज्याला जे आवडेल ते सगळे पदार्थ बनवून आणलेले होते. कोणी खीर, कोणी बेसनचे लाडू, कांदा भजी, सगळे पदार्थ आलेले होते. एकही पदार्थ असा नव्हता की जो तिथे नाही. चला आता गेल्या बऱ्याच दिवसापासून वाट बघत असलेला तो क्षण म्हणजे महाआरतीचा क्षण आणि पारायण समाप्तीचा म्हणजे सांगतेचा वेळ, तर तो आलेला आहे. आणि इथे मस्त 10:30ची आरती सुरू झालेली आहे. तर इथे आम्ही दोघांनी आरती घेतली. साडी घालून ऐन वेळेस एकही काम न करणारी मी आज सकाळी इतक्या लवकर उठून साडी घालून सगळा स्वयंपाक करून आणि मी पारायणासाठी आलेली आहे. तसंच रात्री इतकं उशिरा झोपून सुद्धा सकाळी अलार्म वाजायच्या आधी मी उठत होती आणि हे रोज होत होतं. तसंच इतकं कामं वाढून थोडंसं एक्झर्शन जास्त होत होतं तरीसुद्धा शरीरामध्ये एक वेगळीच एनर्जी होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की घरामध्ये लहान मुलं असले की कुठलीच कामं वेळेवर होत नाही किंवा मग आपल्याला लवकर आवरत नाही. दिवसभर काही ना काहीतरी चालू असतं. पण या पारायण काळामध्ये 11 वाजेपर्यंत माझं सगळं आवरलेलं असायचं आणि यामध्ये मी कुठलंही काम स्किप करत नव्हते. म्हणजे रोजचं जसं माझं रुटीन होतं तसंच होतं आणि उलट लवकर आवरून मनशांती जी असते आपल्याला किंवा जे समाधान असतं ते सगळं या पारायण काळामध्ये मी अनुभवलेलं आहे. तसंच शारीरिक जी एनर्जी असते ती सुद्धा मी अनुभवली आहे. आणि कदाचित हे मी एकटीने केलं असतं घरात पारायण तर मला ते इतकं नसतं मिळालं जे सार्वजनिक पारायण केल्यामुळे मला मिळालेलं आहे. कारण तितकाच उत्साह बाकीच्या बायकांमध्ये सुद्धा असतो आणि त्यांना बघून जी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते ती काहीतरी वेगळीच असते. तर तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींचा एकदा अनुभव घ्यावा असं मला वाटतं, म्हणून मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मंडळी, त्यानंतर आम्ही इथे महाप्रसाद ठेवला होता आणि याच महाप्रसादावर आमच्या पारायणाची सांगता झाली आणि इथे सगळ्यांच्या फॅमिली सुद्धा आलेल्या होत्या. आता या पुढचं जे सार्वजनिक पारायण आहे ते दत्त जयंतीच्या वेळेस होईल, तर सगळ्यांनी एकदा नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि हा अनुभव तुम्ही सुद्धा घ्या. तर अशा पद्धतीने आम्ही स्वामी पुण्यतिथी साजरी केली. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.